आणि आज मराठवाड्याला मुसळधारेचा फटका बसलाय, पाहूयात। मराठवाड्यामधील 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची हजेरी। गेल्या 24 तासांमध्ये 3 जणांचा मृत्यू, 78 जनावरं दगावली। मराठवाड्यामध्ये 284 मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरण 88% भरलं। पालकमंत्री अब्दुल सत्तारांकडून जायकवाडी धरणाची पाहणी। जायकवाडीमधून पाणी सोडण्याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता। हिंगोलीमधील अनेक भागांमध्ये पूरस्थिती। आमदार संतोष बांगर शेतकऱ्यांच्या मदतीला। संतोष बांगर यांच्याकडून एनडीआरएफच्या टीमसोबत अडकलेल्या लोकांचं बचाव कार्य। यवतमाळमध्ये पुरातून पूल पार करणं युवकाच्या अंगलट आलं। पूस नदीला आलेल्या पुरामध्ये युवक वाहून गेला। या घटनेचा व्हिडिओ व्हायरल। यवतमाळमध्ये पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात। आधीच पूरस्थिती असताना पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे धोका वाढला। वाढत्या पावसाचा जोर लक्षात घेता एसडीआरएफची टीम दाखल। नांदेडच्या उंचडा गावाला कयाधू नदीच्या पुराचा वेढा। अनेक घरांमध्ये पाणी। एसडीआरएफची टीम बचाव कार्यासाठी दाखल। परभणीच्या मानवत तालुक्यामध्ये पुराच्या पाण्यामध्ये एसटी बस वाहून गेली। घटनेवेळी बसमध्ये प्रवासी नव्हते, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली। बस चालक आणि कंडक्टरचा जीव थोडक्यात बचावला। परभणीमधल्या सेलू तालुक्यामधील बोथ गावामध्ये मुसळधार पाऊस। शेतकऱ्यांची 120 जनावरं वाहनं वाहून गेली। शेत आखाड्यातील घरांचं देखील मोठं नुकसान। नांदेड शहराला मुसळधार पावसाचा फटका। शहरातील गोवर्धन घाट स्मशानभूमी पाण्याखाली।